बऱ्याचदा हा साप लोकांच्या घरामध्ये सुद्धा आढळतो। घरामध्ये जिथे चादरी असतात त्या ठिकाणी हा साप लपून बसलेला असतो। 90% या सापाचे भक्ष्य सापच आहे। हा साप स्वभक्षी आहे, म्हणजेच मण्यार हा साप मण्यारला सुद्धा खातो। इतर सापांबरोबर हा साप उंदीर बेडूक सुद्धा खातो। शक्यतो या सापाचे चावण्याचे प्रमाण रात्रीचे जास्त आहे। मध्यरात्री ज्यावेळेस माणूस गाढ झोपेमध्ये असतो त्यावेळेस हा साप चावतो, त्यामुळे हा साप चावल्याचे बऱ्याचदा लक्षात सुद्धा येत नाही। हा साप चावल्यानंतर साधारण 2 ते 4 तासांनंतर तुम्हाला पोटामध्ये त्रास सुरू होतो, अंगाला खाज सुटते, अंग दुखायला लागते व बऱ्याचदा उलट्या सुद्धा होतात। त्यानंतर साधारण 8 ते 10 तासानंतर पेशंट कोमामध्ये जातो, डोळे अर्धे उघडे राहतात व शरीर पूर्णपणे काम करायचे थांबून जाते। मण्यार या सापाचे विष नागाप्रमाणेच असते, त्याला न्यूरोटॉक्सिक म्हणतात व त्याचा परिणाम शरीराच्या संवेदन प्रणालीवरती होतो, म्हणजेच न्यूरल सिस्टीमवरती होतो। मण्यार या सापाचे विष नाग या सापाच्या विषापेक्षा 15 पटीने जहाल असते। मण्यार या सापाच्या वरती पाय पडल्याने मण्यार साप चावण्याच्या घटना घडत असतात। अशा प्रकारचा विषारी साप चावल्यानंतर लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळणं अत्यंत गरजेचं असतं। त्यामुळे अशा प्रकारचा कोणताही विषारी साप चावला तर तुम्ही लवकरात लवकर जवळील सरकारी रुग्णालयात जाऊन उपचार सुरू करणं